मंडळी, उद्याचा दिवस महाराष्ट्रातल्या 16 शहरांबरोबर संपूर्ण देशांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे। हो, अतिशय महत्त्वाचा दिवस का असं जर आपला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की युद्ध सरावाचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। नागरी सुरक्षेच्या दृष्टीने 3 श्रेणींमध्ये शहरांची विभागणी करण्यात आली आहे। देशातल्या 244 ठिकाणी उद्या मॉक ड्रिल घेण्यात येईल। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजल्यानंतर ब्लॅकआउट होईल। मॉक ड्रिल नागरी संरक्षण प्रशिक्षण काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मेट्रो शहर औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत। राज्यातल्या मॉक ड्रिलच्या 16 ठिकाणांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत। यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी, त्याचबरोबर थळवाईशेत या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। या मॉक ड्रिलची जोरदार तयारी ही सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे युद्धाचं हे बिगुल वाजताक्षणी कशा पद्धतीने त्याला तोंड द्यायला हवं, जर असा प्रसंग उद्भवला तर नेमकं काय करायला हवं, याबद्दलचं प्रशिक्षण जे आहे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच देण्यात येईल आणि त्याचं मॉक ड्रिल जे ते उद्या केलंच जात आहे। या सगळ्या लढ्यामध्ये भारताबरोबर इतर देश देखील आहेत। दहशतवादाच्या विरोधात त्यांची ही सगळी लढाई असणार आहे। पण या लढाईच्या दरम्यान जर असे काही प्रसंग आपल्या शहराच्या संदर्भात उद्भवत आहेत किंवा भविष्यातही असं काही घडलं तर नेमकं करायला काय हवं, त्यामुळे अगदी रेल्वे स्टेशन पासून तर शाळांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मॉक ड्रिल जे आहे ते घेण्यात येत आहे किंवा सर्वसामान्य लोकांना याबद्दलची माहिती देण्यात येते की नेमकं काय करायला हवं, कशा पद्धतीने आता आपण रिॲक्ट होणं गरजेचं आहे। कारण काळ वेळ प्रसंग हा काही सांगून येत नसतो। त्यामुळे सायरन वाजला की आपण सज्ज व्हायचंय आणि त्याला तोंड देण्याकरता म्हणून आपण पुढे जायचंय। आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये देशांमध्ये हे मॉक ड्रिल जे ते घेण्यात आलेलं आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते। त्याचबरोबर ठाणे कोस्टल शहर, MMR शहर म्हणून ओळखलं जातं। पुणे जे आहे ते सायबर शहर, तारापूर पालघर हे पालघर जिल्ह्यातील तारापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आहे। उरण जर पाहिलं तर महत्त्वाच्या तेल कंपन्यांमध्ये, म्हणजे पुन्हा एकदा आपण नजर टाकूया बघा, तसं बघायला गेलं तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते। ठाणे हे कोस्टल शहर, MMR शहर म्हणून ओळखलं जातं। पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक सायबर शहर म्हणून पुण्याची ओळख आहे। तारापूर पालघरला जर लक्षात घेतलं आपण, तारापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आहे। उरणच्या बाबतीत जर बोलायचं झालं, रायगडच्या बाबतीत आपण बघूयात, रायगड देखील एक महत्त्वाचं ठिकाण आहे या सगळ्या ह्याच्यात। त्यामुळे जी ठिकाणं आता आपण बघताय, रोहा असेल, रोहामध्ये देखील मोठा MIDC एरिया म्हणून रोहाला जे ते ओळखलं जातं। त्याचबरोबर नाशिकच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारतातील सर्वात मोठा आर्टिलरी सेंटर हे नाशिकमध्ये आहे। लढाऊ HLचे लढाऊ विमान कारखाना जो तो या ठिकाणी आहे। सुखोई सारखे लढाऊ विमानं जी तिथं तयार केली जातात। एग्लर आहे, या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। इंडिया सिक्युरिटी प्रेस आहे, म्हणजे इंडियन सिक्युरिटी करन्सी नोट प्रेस आहे। मनमाड शहरातील सर्वात मोठा ऑइल रिझर्व्ह डेपो इथून जो आहे तो इथे आहे आणि जिथून महाराष्ट्रासह देशाच्या उत्तर भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो। साठाही होतो, पुरवठा देखील केला जातो। त्याचबरोबर सिन्नरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिन्नर देखील एक कारखाने, HLला लागणारे सुटेभाग सिन्नरच्या भागातनं पुरवले जातात। ही सप्लाय चेन इथे आहे। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडच्या बाबतीत देखील बोलायला हवं, हे देखील आपल्या राज्यातलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे। मॉक ड्रिल कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी 10:30 वाजता केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे। तशा प्रकारची मॉक ड्रिल ही करण्यात येणार आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉक ड्रिलचे खूप जास्त डिटेल्स जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील, सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉक ड्रिल कशी होईल।
आणि म्हणून मला असं वाटतं एवढं पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉकड्रिल होणार आहे. त्यामुळे युद्धाचं बिगुल जर वाजलं तर काय करायचं, म्हणजे तशी पूर्वतयारी आपण सगळी करतोय. भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमू लागल्यामुळे देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेकरता केंद्रीय गृह विभागानं नागरी सुरक्षा दलाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेकरता मॉकड्रिल आयोजित केल्याचं आपण बघतोय. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या हिटलिस्टवर असते. त्यामुळे मुंबईत देखील मॉकड्रिल करण्यात येणार आहे आणि त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात आपण आहोत. दक्षिण मुंबईमध्ये सर्वांचं लक्ष असताना या दक्षिण मुंबईमध्ये आपण पाहिलेलं आहे की देशाच्या सर्व आर्थिक महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्या दक्षिण मुंबईमध्ये आहेत. स्टॉक एक्सचेंज असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, SBI बँक असेल, त्याचबरोबर नौदलाचा तळ असेल, माझगाव गोदी असेल आणि त्याचबरोबर BRC अशा अनेक महत्त्वाच्या संस्था या मुंबई शहरामध्ये आहेत. जेव्हा गृह मंत्रालयाने मॉकड्रिलची घोषणा केलेली आहे त्यानंतर सायरनचे जे आहे ते टेस्टिंग करण्यात आलेलं आहे संपूर्ण मुंबईमध्ये. सायरनचं टेस्टिंग केल्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास 39 सायरन जे आहेत ते सुव्यवस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ठाण्यामध्ये देखील आज 5 सायरन जे आहे ते वाजवण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर स्वरक्षणासारखी पुढचं पाऊल जे आहे ते उचलायचं आहे आणि हे जे आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एकूणच सूचनेनुसार आणि नागरी सुरक्षा दलाच्या सूचनेनुसार करायचं आहे. कारण कुठलीही गोळी असेल, कुठलाही बॉम्ब असेल ते सांगून येत नाही. त्यामुळे संकट कधी सांगून येत नाही. त्यामुळे सर्वतोपरी आपला स्वतंत्र बचावाची तयारी जी आहे सर्वसामान्य नागरिकांना करायची आहे. देशांतर्गत आपल्या सीमांचं आणि आपल्या नागरिकांचं आणि आपल्या शहराचं संरक्षण करण्यासाठी स्वतः आता नागरिकांनी देखील एका सैनिकाप्रमाणे आज्ञेचं आणि शिस्तीचं पालन करायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाराष्ट्रात मॉकड्रिल ज्या ठिकाणी होते त्या 16 शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर या शहराचा देखील समावेश आहे. मॉकड्रिलसाठी छत्रपती संभाजीनगर शहराची का निवड केली असेल याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी ही मॉकड्रिल केल्या जाणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश करण्यात आला आहे. मी आता छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आपण जर सकाळपासून जर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण अधिकाऱ्यांच्या ज्या आहेत त्या मीटिंग या ठिकाणी सुरू आहे. कसे आदेश शासनाचे येतात आणि त्यानुसार कशा पद्धतीने मॉकड्रिल करता येईल किंवा त्याला समोर कसं जाता येईल यावर सगळी चर्चा सुरू आहे. तर जिल्हाधिकारी असेल किंवा विभागीय आयुक्त असेल हे देखील आज दिवसभरापासून बैठका या ठिकाणी घेत आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्येच मॉकड्रिल का निवडलं असावं हा प्रश्न सर्वांना पडतो. मात्र ही मॉकड्रिल जे आहे ते संभाजीनगर जर आपण बघितलं तर ऐतिहासिक शहर, आशिया खंडामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढणारं शहर म्हणून ओळखलं जातं. तर दुसरीकडं जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी देखील याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असल्या कारणास्तव हे कुठेतरी जे विरोधक आहे त्यांच्या रडारवर शहर असू शकतं आणि त्याच युद्धाच्या परिस्थितीत नागरिकांना सगळ्या गोष्टींची जाणीव असावी किंवा नागरिकांना माहिती असावी म्हणून हे मॉकड्रिल छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतल्या जात आहे. तर दुसरीकडं भारतीय सैन्याचं देखील युनिट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय सैन्य केंद्रीय विद्यालय सुद्धा या ठिकाणी आहेत. तर आर्मीचे कॅम्प सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्यामुळं हे शहर निवडलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना युद्ध सज्जतेच्या दृष्टीनं 7 मे रोजी मॉकड्रिल करण्याचे निर्देश दिलेत. या युद्ध पार्श्वभूमीवर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील दादर इथल्या अँटिनिओ डी सिल्वा हायस्कूल इथे सायरन वाजवण्यात आला. मुंबईत बऱ्याच ठिकाणी 9 वाजण्याच्या सुमारास सायरन वाजवण्यात आला. संभाव्य युद्धाची स्थिती लक्षात घेऊन देशभरात मॉकड्रिल सुरू आहे. जम्मूतील शाळेत मॉकड्रिल घेण्यात आलं. यावेळी हल्ला झाला तर कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे याचं ड्रिल घेण्यात आलं आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे जर अशी परिस्थिती उद्भवली तर काय नेमकं करायला हवं याबद्दलचं मॉकड्रिल जे ते घेण्यात आलं.
कंडीशन ऐसी आ रही हैं तो बच्चा कैसे अपने आप को सिक्योर करेगा, वो हम उनको जानकारी दे रहे हैं। वीडियो दिखा रहे हैं, हम उनको ड्रिल भी करवा रहे हैं, ड्रिल दी जा रही है, उनको करवाई जा रही हैं, कैसे छुपना है, डेस्क के नीचे कैसे छुपना है, लेटना कैसे है, अगर ब्लास्ट हो रहे हैं ऊपर, अगर फायरिंग हो रही है तो जितना वो अपने आप को प्रोटेक्टिव एरिया में ले जाएंगे उतना ही वो अपने आप को सिक्योर करा पाएंगे, बचा पाएंगे। उन्होंने हमें पूरा यही समझाया कि हम अपने आप को कैसे प्रोटेक्ट कर सकते हैं इस टाइम पर, और कैसे हम दूसरों को भी प्रोटेक्ट कर सकते हैं। जैसे उन्होंने हमें पूरा बताया कि अगर हम स्कूल के अंदर हैं तो हम क्या बहुत प्रिवेंटिव चेक्स ले सकते हैं, और बाहर हैं तो हम क्या करेंगे, घर पे हैं तो हम क्या करेंगे। तो हमें बहुत अच्छा लगा कि उन्होंने इस पूरा हमें समझाया। हमें हमारे स्कूल में बताया कि कैसे हमें सेफ़ रहना है, किस तरह से हमें प्रोटेक्ट करना है खुद को और बाकियों को, ना कि सिर्फ खुद को, बाकियों की भी हमने हेल्प करनी है। अगर कोई गिर जाता है या फिर हमें उसे कैसे सेव करके हमें बचाना है एंड ऑल। और हमें फ़र्स्ट एड के बारे में भी काफ़ी अच्छे से बताया। हमें ऐसा पहले भी बताया जाता था बट आज काफ़ी अच्छे से डीप तरह से बताया गया। हमें ये सिखाया जा रहा है कि सबसे पहले तो हमें वहाँ पर ऐसा नहीं है कि जब वॉर हो जाए तो हम घबरा जाएं बहुत ज़्यादा, मतलब हमें काम भी रहना पड़ेगा और ये मेंटली पहले ही प्रिपेयर होना पड़ेगा कि उस वक्त हम कैसे काम रहें। और हालांकि सिचुएशन तो थोड़ी सी ज़्यादा ही ख़तरनाक ही होगी, लेकिन तब भी हमें इंटेलिजेंटली चीज़ों को करना है, हैंडल करना है। और ये बताया गया है कि हम बेंचेस के नीचे छुप सकते हैं, कॉर्नर्स में जा सकते हैं, इस तरह कि हमारे ऊपर कुछ सेव करने वाली कोई चीज़ हो और हम उसके नीचे हों और हम अपने आप को प्रोटेक्ट करें अच्छी तरह से। जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव जो आहे तो कमालीचा वाढलाय। तर युद्ध परिस्थिती उद्भवल्यास सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी याचं शाळकरी मुलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे। जम्मूमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना सायरन वाजल्यानंतर काय काळजी घ्यावी याचे धडे देण्यात आले। सर जी ने हमें सिखाया है जैसे कि फायरिंग होगी, हमें जहाँ हम स्कूल में हैं फटाफट डेस्क के नीचे लेट जाना है और टेबल के नीचे लेट जाना है और घर पे कहीं भी मोर्चे में चले जाना है। अच्छा। और जिस तरह से और भी कहीं सेफ जगह पे क्रॉल करके जाना वो भी सिखाया गया? यस सर। अच्छा, तो कैसे क्या बताया है टीचर्स ने? टीचर ने बताया कि जैसे ही फायरिंग होगी हमें धीरे धीरे से सेफ जगह पे चले जाना है। सर ने कहा जब भी इधर फायरिंग होएगी डेस्क के नीचे फटाफट लेट जाना है, घर में जहाँ कोई मोर्चे हैं तो उधर भी छुप जाना है। और क्या बोला कि क्रॉल करके जाना, खड़े होके नहीं जाना? नो सर ने कहा लेट के ना तो धीरे धीरे ना छुप जाना है। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीत देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्याकरता मॉकड्रिलचे निर्देश देण्यात आले। यावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहात का? भोंगे वाजवणार आहेत, ब्लॅकआउट होणार आहे, महत्त्वाच्या गोष्टी झाकून ठेवल्या जातील असं संजय राऊत म्हणाले। जशा थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या तसंच आता युद्ध सरावात अजून एक दिवस घालवतील असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का? भोंगे वाजणार आहेत, ब्लॅकआउट होणार आहे, बरोबर ना? भोंगे वाजतील, काळोख, महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे वगैरे वगैरे। आम्ही 1971 साली हे पाहिलंय सगळं। याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते विविध माध्यमातून, पण जसं थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस घालवू। मॉकड्रिलच्या मुद्द्यावरनं काँग्रेसने जे विजय वडेट्टीवारांनी टीका केली, हल्ला होऊन इतके दिवस उलटूनही अतिरेकी का सापडत नाहीत असा सवाल त्यांनी केला। काही नाही, युद्ध करायचं असेल तर हे काही एवढं काय करायचं मला वाटतं की कोणच राजकीय परिस्थिती आत्ता पाहता आणि आज जे अतिरेकी सापडत नाही ते सीमेपार गेले की सीमेच्या आत आहे। ज्याप्रमाणे 300 किलो आरडीएक्स आला आणि ते कोण आणले ते सापडले नाही। यातून एकदा स्पष्ट होते आहे की या सरकारला अतिरेकी का सापडत नाही आणि सुरक्षेचा प्रश्न का वाऱ्यावर सोडला। ह्या एक गाव दोन तुकडा करा आणि काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही आमचं समर्थन सरकारला असणार आहे।
दरम्यान देशभरात ठिकठिकाणी महत्त्वाच्या शहरांमध्ये मॉकड्रिल आणि क्रॅश ब्लॅकआउटची तयारी करण्यात आली। उत्तर प्रदेशमध्ये लखनौ, जौनपूरमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं, तर दुसरीकडे पंजाबच्या फिरोजपूरमध्ये क्रॅश ब्लॅकआउट करण्यात आला। फिरोजपूर भागात सैन्याची छावणी आहे। या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी रात्री 9 ते 9:30 वाजेपर्यंत ब्लॅकआउट करण्यात आला होता आणि या काळात फिरोजपूरमधील रहिवासी भाग, आस्थापना, रस्त्यांवरील पथदिव्यांवरील लाईट बंद ठेवण्यात आले। अरुणाचल प्रदेशमध्ये ही मॉकड्रिल करण्यात आली। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉकड्रिल घेतलं जाणार आहे। जम्मू काश्मीरच्या विविध भागात मॉकड्रिलला सुरुवात झाली। श्रीनगरच्या दल सरोवर इथेही मॉकड्रिल घेतलं जात आहे, ज्यामध्ये बोट उलटणं आणि बुडण्याच्या घटनांसारख्या आकस्मिक परिस्थितीत काय प्रतिसाद द्यावा याची तयारी करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं। त्यामुळे दल सरोवरात देखील आज मॉकड्रिल जे ते करण्यात आलं। उठा, सज्ज व्हा आणि या घडणाऱ्या प्रसंगांना कसं तोंड देता येईल या दृष्टीने म्हणून एका सैनिकासारखं सज्ज राहा असंच या मॉकड्रिलच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। त्याच्यामुळे आज जर आपण लक्षात घेतलं तर देशभरात ठिकठिकाणी मॉकड्रिल जे ते केलं जात आहे आणि उद्या देखील राज्यात ठिकठिकाणी मॉकड्रिल जे ते केलं जाणार आहे। भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हे मॉकड्रिल घेतलं जात आहे। जम्मू काश्मीरच्या विविध भागात मॉकड्रिलला सुरुवात झाली आणि श्रीनगरच्या दल सरोवर इथेही मॉकड्रिल घेण्यात आलं, ज्यामध्ये बोट उलटणं, बुडण्याच्या घटनांसारख्या आकस्मिक परिस्थितीत काय प्रतिसाद द्यायला हवा याची तयारी करण्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं।